कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग तुम्ही ज्या मैत्रिणी ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं नाव काय? मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर, नाशिक, महाराष्ट्र। मस्त गेलं असेल बाल। हो, एकदम मज्जा आली। धमाल मस्ती। म्हणजे आम्ही राहतो पण एकाच ठिकाणी आणि शाळेत जाताना पण एकाच ठिकाणी, शाळेत येणार पण एकाच ठिकाणाहून। तेव्हापासूनची मैत्री आहे। हो, अगदी 20 वर्ष बरोबर झालेत आमच्या मैत्रीला। जास्त कोण भांडायचं शाळेत असताना? जास्त ही माझ्यावर खूप लक्ष ठेवते। आता त्यांचे मिस्टर कैद्यांवर लक्ष ठेवतात। लहानपणापासून पोलिसाची आवडच होती तुम्हाला? हो, पण मी तुम्ही आता पण क्रीडा पोलीस आहात? शिक्षक नाही, मी क्रीडा शिक्षक आहे। घरचं बॅकग्राऊंड पोलीस असल्यामुळे मला थोडं स्टॉप केलं, पोलीस नको, पोलीस अधिकारी हो। पण म्हणून तुम्ही पोलीस नवरा केला? ते नाही तर ते लव्ह मॅरेजच आहे आमचं। पण एक सांगायचं ठरलं ना सर की ही एकदम टॉम बॉईश होती, म्हणजे असं कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं की ही मुलगी लव्ह मॅरेज करेल आणि सगळ्या गोष्टींचा म्हणजे असं राग करायची की नाही मुलांसोबत फ्रेंडशिप नाही, आपण आपला ग्रुप आहे ना, आपल्यात आपण सुखी आहोत, मुलांची कोणी फ्रेंडशिप करायची नाही, आणि तिनेच लव्ह मॅरेज केलं। आणि मुलींची शाळा होती ना, तर मुलांशी बोललं म्हणजे खूप मोठी गोष्ट व्हायची तेव्हा, की अरे बापरे ही मुलाशी बोलते। हा असं? पण तुमच्या 6 जणींपैकी मुलाबरोबर त्या शाळेत असताना कोणी बोललं नाही? शाळेत मुलं नव्हती, गेटच्या बाहेर, शाळेत म्हणजे ती भाऊ सोबत जरी बोलत असली ना तरी मुली अशी द्यायच्या तिला। भाऊ तेव्हापासून फिरतोय नाशिक मध्ये। काय मुली तर डायरेक्ट टीचरला नाव पण सांगून द्यायच्या की ही बाहेर मुलासोबत बोलत होती, असं करत होती। मग तुमचं कधी नाव सांगितलंय? नाही असं आम्ही केलं। म्हणजे तुम्ही गपचूप बोललात हो ना? ह्या बोलल्या गपचूप। हो, ह्या, ही आणि ही बोलायची तर मी घरी एक मिनिट थांबा काय परत सांगा। हिने जर कधी कोणाशी बोलली ना तर मी फोन करून घरी डायरेक्ट म्हणजे काय नाव यांचं? भारती। तुमचं लग्न कसं झालं? आमचं अरेंज मॅरेज आहे। काय करतात मिस्टर? आमची शेती आहे फुलांची, आपल्या शेतकऱ्यांकडनं माल घ्यायचा, तो व्यापाऱ्यांना अजमेर दिल्ली। घर राहण्यापेक्षा ते बाहेर राहणं जास्त प्रिफर करतात? नाही असं काही नाही, बडबड ऐकण्यापेक्षा असं बोलतात ना, बाई जरा कमी बोल असं बोलतात। ती सवय नाही मोडणार ती, नाही। शाळेत पण तशी मी बोलते खरंच, भरपूर बोलते। बोललं पाहिजे। ती एकदा सुरू झाली ना स्टॉप नाही होत आणि कोणाला बोलूही देत नाही। आणि मला शांत माणूसही नाही आवडत बोलायला। मिस्टर काय करतात? ते पण बोलतात, ते पण बोलतात। तिने बोलतं केलंय। नाही, ते मला बघायला आले होते ना, तरी सुद्धा आम्ही भरपूर गप्पा केल्या होत्या। तेव्हाच त्यांना कळलं होतं हो करतीला म्हणून। नाही ते खूप उंच आहे ना, मग मी नाही म्हटलं। अरे बरं ना, फुलं बिलं काढायला। तुमचं कसं काय? लव्ह मॅरेज। कुठे? एकाच कॉलेजला होतो आणि त्यांना मी खूप साधी सिंपल मुलगी वाटायची, म्हणजे शाळेत पण मी साधी होती, एकदम कमी बोलणारी होती आणि खूप जास्त तर कधी बोलत नव्हती, सिंपल स्वभाव होता। मग त्यांना असं वाटतं की घरात मॅच होईल म्हणून मग नाही झाली। वाटलं होतं मॅच होईल, पण काही झालं नाही। जास्त अब्सेंट राहणारी शाळेमध्ये। आता किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली। आता काय म्हणतात मिस्टर? आता आमचं त्यांचं शॉप आहे, ग्रेनाइट मार्बल टाइल्सचं। बरं, आपण काय करता? मी घरीच होता, मी आधी वर्किंग होते सायकोलॉजिस्ट। नाही आता नाही, आता माझं बाळ छोटं आहे त्याच्यामुळे घरीच आहे। आधी मी सायकोलॉजिस्ट म्हणून वर्किंग होते प्रयास लर्निंग थेरपी सेंटरला। तुम्ही जरा सगळ्यांच्या या 6 जणींची सायकोलॉजी कशी आहे काय सांगा? सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव आहे। हो, तिचा खूप जास्त बोलका आहे आणि तिला जर राग आला ना डायरेक्ट बोलून देते ती। अच्छा, विचार करत नाही समोर काय। स्पीकर माझी ती म्हणजे त्यांचा तिचा खूप डॅशिंग, सारखी स्कूल मध्ये धाकच दाखवायची डायरेक्ट वर्गात। हो, ही आणि ही मॉनिटर होती। हो, आणि हिचं सांगायचं तरी ना, जे स्पोर्ट डे व्हायचे स्कूल मध्ये कशातच घ्यायची नाही मला, कारण माझी हाईट कमी होती म्हणून। तुम्हाला नाही घ्यायची। कबड्डीची स्पर्धा राहिली की म्हणायची नको तू नको येऊ, तू कपडे आमचे कपडे सांभाळ, माझी बॅग इथे ठेवली, बॅगकडे लक्ष, पण कशातच घ्यायची नाही मला। मला खूप राग आहे। मला काय असायचं, आमचा 10वी फ होता
10वी फ आणि आमच्या शाळेचा पिंगळे कप असायचा. म्हणजे पिंगळे कप म्हणजे स्पॉन्सरशिप असायची. हा बरोबर, तर म्हणजे ते ती मानाची कबड्डीची- ट्रॉफी होती. हो, कबड्डीची जी स्पर्धा असायची पूर्ण तुम्हाला 10वी कधीच मिळाला नसेल ना? नाही नाही दरवर्षी आम्हालाच मिळत आठवी होता. नववी कसा मिळेल? कारण की हे होती ना आमची कबड्डीची ती आमची कॅप्टन होती. आमची कॅप्टन आहे कबड्डी. म्हणजे यांना घेतलं असतं तर नसता मिळाला. आणि मला तिला वाटतं मग मला तेच म्हणायचं होतं. काय होतं, ग्राउंडला आम्हाला फक्की मारायला लागायची. काय काय? फक्की मारायला पावडर लागायची. पांढरी पावडर मग या दोघीला ठेवायचं ना फक्की मारायला. त्याच्यासाठीच त्यांना ठेवलेलं ना फक्की नाही, मी मारायला. डान्स मध्ये होती. तुमचं काय म्हणणं आहे यांच्या या अशा वागणुकीवर? नाही, मला तसं काय नव्हतं प्रॉब्लेम, कारण की मला कबड्डी येत नव्हती. आणि त्याच्यात- डान्स येत नव्हता. नाही, डान्स मध्ये होती ना, डान्स मध्ये 1 नंबर असायची. ही इकडून आणि मी इकडून असं. 1 नंबर म्हणजे दोघीच नाचायचा. पुढे असायचे. एक नंबर म्हणजे आमच्या इथे तेव्हा कॉम्पिटिशन बॉडीगार्ड नाही, आणि फ्रंटला मी म्हणजे असायची. चेरिंगला वगैरे असायची फ्रंटला ना. मी असायची. हा, चेरिंगला असायची. चेअरिंगला म्हणजे म्हणजे ती कबड्डी खेळत असते, Chair कारण girl. मयुरी 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 ओरडायची. आउट झाली की का ओरडायची तुम्ही? म्हणजे आउट होतच ती खेळत असल्यावर. काय 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 बोल, पकड पकड खिचके पकड 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 खिचके पकड. स्लो ओरडायची तुम्ही? काय तुमच्याबद्दल सांगतायत काय काय तिने चांगलं सांगायला आणलं होतं त्यांना. सगळे मिळून तुमच्याबद्दल असे पकड पकड खिचके त्याच्यामुळे तिचं बॉडीगार्ड ठेवलं होतं तिच्या आई वडिलांनी मला. तुम्हाला हो, कारण की मी असं थोडीशी डॅशिंग होती Dashing ना होती. पहिल्यापासून, आणि त्यांना आवडायची पण मी. तर तिला प्रोटेक्ट करण्यासाठी ते मला नेहमी सांगायचे, हिची काळजी घे, हिच्याकडे लक्ष ठेव. आणि लव्ह मॅरेज तिनेच केलं आणि ती माझ्यावर लक्ष ठेवायचं. आणि मी अरेंज केलं, तिने लव्ह केलं. मी तिच्याकडे तुम्ही जास्त तुमच्याकडे दिलं लक्ष ना. ठेवलं. माझ्याकडे कोणीच नव्हतं. मग लक्ष ठेवायला तुम्ही काय नाही लक्ष ठेवलं. पण मला नेहमी प्रश्न तोच पडतो की दुसऱ्यांकडे लक्ष, मैत्रिणींकडे ठेवता ठेवता स्वतः इकडे तिकडे बघितलं कसं? कधी झालं तुमचं? माझं कॉलेज MPEd झाल्यानंतर झालं. म्हणजे तेव्हा मी 23 वर्षाचे होते आणि MPEd झाल्यानंतर ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर मला पोलीस होण्याची खूप आवड होती आधीपासून. पण मला सगळे स्टॉप करायचे, नाही नाही नाही. पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मी पोलीस व्हावं. पण ते एक्सपायर झाल्यानंतर थोडंसं माझं स्वप्न राहून गेलं. पण आता मिस्टरांमध्ये तुम्ही बघताय स्वप्न. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे. वडिलांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं. त्यांचा खूप जीव होता आणि त्यांची इच्छा होती मी PSI व्हावं. ते नेहमी मला पोलीस परेड ग्राउंडवर पण घेऊन जायचे. आणि अजूनही माझी जिद्द आहे की मी होणारच, आणि आहे सपोर्ट सगळ्यांना. मी अजूनही ग्राउंड सोडलेलं नाही. मिस्टरांची कशा वाटतात? लगेच हसायला काय झालं? Emotional झाल्या होत्या. कसं वाटतं कशा पण? थोडं स्ट्रिक्ट आहे माझा स्वभाव. तुमचा? मग त्यांची परेड तुम्ही घेता घरी? हो, माझं MPEd झालंय ना, मी कम्प्लीट केलं आणि त्यांचं MPEdच्या फर्स्ट इयर मध्येच त्यांचं पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. 2 वर्ष. लाडाने मिस्टर तुम्हाला काय हाक मारतात? परी. परी. तुम्हाला? माऊ. माऊ. तुम्हाला? श्रुती. श्रुती. शोना. शोना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.